त्याच्यासाठी बोलत होतो की तुमचा कुठेही मॉरल किंवा तुम्हाला कुठेही कसा क्लास सुरू करू ना, हा खूप मोठा पार्ट असतो. याच्यासाठी हे सर्व मला बोलावं लागतं. आणि छानपैकी तुम्हाला समजते मला काय सांगायचं ते. आता पार्ट असला आहे उद्याचा. तर मला नेमकं कळणार नाही कोण येणार आहे आणि कोण नाही. तर ज्या नाशिकच्या ताई असतील त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये मेसेज करा की मी येणार आहे म्हणून. आता त्या ग्रुपला जॉईन केलंय की नाही मला ते पण माहित नाही. आणि ऋतुजा, तुला शक्य आहे नाही हे मला पण नाही माहिती, मी पण नाही विचारलं ना कधी. फक्त आपलं चाललंय चाललंय. मला माहित नाही तुझं काय शेड्यूल आहे, कॉलेज एक्झाम माहित नाही मला. शक्य आहे जसं शक्य आहे त्यात आहे ना. आता मला सुट्ट्या आहेत म्हणून मला शक्य आहे. मला सुट्ट्या आहेत म्हणून माझं वेळ पण आहे. की माझ्या सुट्ट्या कुठं घालवायच्या, तर मी कदाचित गाडी काढली असेल कोकणात जाऊन 5 दिवस पैकी मस्तपैकी मुक्कामाला पण जाऊ शकलो असतो. ठरवलं की सत्कारणी करावं, काहीतरी वेगळं काम करावं म्हणून हा उपक्रम आहे, बाकी काही नाही. सांगण्याचा अर्थ हा आहे माझा. तर ज्या ताईंना शक्य आहे, जर काही उद्याच्या नियोजनाबद्दल काही मार्गदर्शन करायचं असेल तरी पण सांगा. मला पण माहित नाही काय कशा पद्धतीने उद्या होईल. पहिल्या दिवशी काही गोष्टी अडचणी येऊ शकतात, दुसऱ्या दिवशी अजून इम्प्रूव्ह होईल, तिसऱ्या दिवशी आणि शेवटी शेवटी 4 दिवसात छानपैकी कॅम्प इम्प्रूव्ह होईल. सो आय होप्स माझ्यासाठी मदतीला कोणीतरी ताई उभ्या राहतील, असं समजून मी जाऊया आपण पुढे. सो ओके. सो एनी सजेशन, एनी शंका, काही बोलायचंय? नाही तर एक कॅल्क्युलेशन करून बाकीच्या ताईंना बाय बाय करूया. त्यांना जायचं त्यांना जाऊ देऊ. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आणि शेवटचं कॅल्क्युलेशन आपलं हे मेंटल अरिथमेटिक असतं. ओके ना, कधी पण लक्षात ठेवा. कारण ब्रेनला छानपैकी एक मला मुद्दाम विचारायचंय. अ कोणीतरी ताई मला आहे ना उद्या, एकलं लक्ष द्या, मला आहे ना त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील उद्या परवा. मी असं कंपल्सरी नाही की असंच सांगितलं. म्हणजे काय माहिती का, मी अबॅकस शिकण्याच्या आधी काहीतरी वेगळे होते किंवा मला काहीतरी वेगळं वाटतंय. फॅमिलीमध्ये असेल, समाजात असेल, घरात असेल, किंवा नातेवाईकांमध्ये असेल, किंवा विद्यार्थ्यांमध्ये असेल, किंवा काय असेल. आज नाही ना, उद्या शांततेत ना ठरवून ठेवा फक्त. आपण सेकंड सेशन मध्ये उद्या आपण काय करूया, की जस्ट तुम्हाला जे वाटतं ना ते आपण शेअर करूया. आणि मग आपण आता एक कॅल्क्युलेशन घेऊ रुपाली ताई, आणि मग तुमच्याशी बोलतो, चालेल ना? एक रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, म्हणजे ज्या ताईंना त्या जातील. पण मी उद्या सांगितलं, जर तुम्हाला वाटलं की खरोखर आहे बघा काही चेंज असू शकतो, नाही काही तर साहेबांनी तरी एखादा रिमार्क दिला असेल घरामध्ये, काही पण असेल ना की यार हा एक चेंज झाला, असं होऊ शकतं ना. तर बघूया आपण काय म्हणजे नेमकं आपल्यासाठी मोटिवेशन असेल ते. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, प्लीज प्लीज. ओके. ओके प्लीज एव्हरीवन. ओके. जयश्रीताईंना खरोखर ते पटलं, त्याच्यामुळे त्यांना हसू आवरेना. साहेबांनी काहीतरी रिमार्क निश्चित दिला असेल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 24 - 4 +10 अगेन +10 -30 +9 -11 -6. व्यवस्थित बघा आन्सर काय दिसतंय बघा, फक्त बोललो मी, काहीच बोलू नका, करू नका करू. फक्त बघा. बघा म्हणजे बघा, त्याला होल्ड पण करता आला पाहिजे. होल्ड करता आला पाहिजे मेमरी समोर. ओके ना. सेट द झिरो. ओके. आन्सर सर्वांकडे होतं. टू टू इज द आन्सर. नो प्रॉब्लेम. हां. वंडरफुल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. रुपाली ताई, तुमच्याकडे आयफोन आहे ना? हां. हां, म्हणून हुशार आहे तुम्ही. हां, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. असं मुद्दाम म्हणून घेतलं हो. सर्व ताईंसमोर आमच्या ताईंची बडायकी नाही आम्ही मारायची, सांगायची तर मग काय. आमच्या ताईकडे, आम्हाला पण वाटतं आमच्या ताईकडे आयफोन आहे असं. असं आम्ही मुद्दाम म्हणून घेतो, बरोबर ना? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. ओके. 98. व्यवस्थित बघा. 98 -43 -4. -4 इन हाऊस मध्ये +1 -5 करा. +9 नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरा. -30 -30 साठी इन हाऊस फॉर्म्युला वापरा. +70 आता पण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरा. बघा, प्रयत्न करा. 70 इज नॉट देअर.
वाव, -30 + 100. सुनीता ताई, करून बघा ना. हा, तुमच्या हाताचा इशारा मला कळेल तुम्ही करतायत असं. ओके. -90. आता -90 10च्या रॉडवर काहीच नाहीये. -90चा फॉर्म्युला +10 -100. करून बघा, करून बघा, करून बघा. मी सांगतोय, स्टोरी सांगतोय. -5 युनिट रॉडवर काहीच नाहीये. -5 साठी +5 -10. आन्सर इज द आन्सर इज द 5, रुपाली ताई. आन्सर इज द 5. आन्सर इज द 5. आन्सर इज द 5. ओके ना. जस्ट एक मुद्दाम आपण ब्रेनला, मुद्दाम 100च्या रॉड पासून पण आपल्याला दिसू शकतं का, एक कॉन्फिडन्स येण्यासाठी आपण करत असो. एक शेवटचं कॅल्क्युलेशन आणि बाय बाय. आता तुम्ही करणार आहे. प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 + 3 -4 + 9 + 22 + 3 -25 + 6. आन्सर इज, आपण अर्धा तास पण मेंटल अरिथमेटिक घेऊ शकतो बरं का. आपल्याला विचारायला काहीच प्रॉब्लेम नसतो. मला पण, आपल्याला पण ते ग्रीनिज बुक ऑफ, आपल्याला ना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड करायचं आहे की लॉंगेस्ट आस्क विदाउट पेपर समचं आपण करणार आहोत. पण यावेळेस खूप मोठी फी मागितली होती. मग नॅशनल मॅथ मॅरेथॉन मध्ये केलं नाही, कारण आपल्या खूप पैसे जाणार होते. पण आपण करणार आहोत ते डेफिनेटली. म्हणजे विदाउट पेन पेपर अर्धा तास सर्वजण कॅल्क्युलेशनच करतायत आणि मी विचारतो जे, आणि तरी उत्तर सर्वांकडे आहे. असं आपल्याला एक इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड, नंतर ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड कधी कधी तरी जाऊ. पहिले इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड करणार आहोत. म्हणजे विदाउट वही पेपर आपण सर्व विचारतोय. तुम्ही सर्वजण करतायत, जे कोणी विद्यार्थी टीचर असतील. आणि नंतर सर्वांकडे आन्सर पण आहे. आणि डेफिनेटली तुम्ही सर्व जणांनी कॉन्सन्ट्रेट केला. आन्सर इज द, काय होतो, 1616 होतं ना. आन्सर इज द 1616. सो वंडरफुल. तुम्हाला सर्वांना येतं. तुम्ही खूप एन्जॉय करतायत, तुम्ही मेहनत करतायत, अभ्यास करतायत. आणि या सर्व गोष्टीतून आपण समाजाप्रती डिवोटेड राहून पुढे आपण कॅरी फॉरवर्ड करतोय नॉलेज. सो थँक्यू. ज्या ताईंना जायचं असेल त्यांनी जा. कोणाला तरी बोलायचंय त्यांच्यासाठी. ओके, पहिले रुपाली ताई बोला. हा सर. बोला. बोला. सर, खूप पॅरेंट्स विचारतात की जे आपल्याला सर्टिफिकेट भेटतात ना नॅशनल आणि स्टेट लेवलचे, त्याचा पुढे उपयोग म्हणजे कुठं होतो त्याचा, असे विचारतात. वंडरफुल. खूप चांगला प्रश्न आहे. उत्तर देईल मी उद्या. अं, पण हे बघा, उत्तर देईल. पण ऐका ऐका, उत्तर देईल. पण ते उत्तर जे आहे तेच देईल. आणि ते जी ट्रू हाय व्हॅल्यू, जी ट्रू व्हॅल्यू ते सांगेल. ते पचनी पण पडलं पाहिजे, मी सांगेल उद्या. खूप चांगला प्रश्न आहे. खूप वंडरफुल. आणि मी कदाचित बोललेलो पण आपल्या बोलण्यामध्ये. पण काही हरकत नाही. तेव्हा तुम्ही त्या सिरियसनेस कदाचित ऐकलं नसेल, तर मी उद्या पुन्हा परत सांगेल. छान मस्त प्रश्न आहे. आणि खूप वेळा मी सांगितलेला आहे. पण तो सांगेल उद्या. गुड. नो प्रॉब्लेम. अजून योगिता ताई. हम्म, सर, आज माझ्या ना जाऊबाई आल्या होत्या. त्या टिटवाळ्याला ऑलरेडी अबॅकसचा क्लास घेतात. मग हम्म, त्यांनी आपलं किट बघितलं. आल्या आल्या एंट्रीला मी हॉलमध्येच लावलेलं आहे. तर हम्म, त्या बोलल्या की म्हणे योगिता माझ्याकडनं 16 रॉडचं किट आहे म्हणे. हम्म, 16 रॉड हम्म, तुझं खूप छोट आहे. म्हटलं मग 16 रॉड तुम्ही मुलांना कितीपर्यंत शिकवतात? म्हटलं 1000, 10,000, लॅक कितीपर्यंत युज करतात? म्हणे ऑब्विसली युनिट रॉड अँड टेन्स रॉड. म्हटलं बरोबर. मग आपल्याला 2 रॉड सफिशियंट आहेत. ऑलमोस्ट 3 रॉड, 4 रॉड. हम्म, बरोबर. हम्म, मग त्यांना म्हटलं, मग म्हटलं बाकीच्या रॉड्सचा तुम्ही काय उपयोग करतात? म्हणे बॉरोईंग साठी. म्हटलं बॉरोईंग म्हणजे काय? हम्म, मग त्या म्हणे जर समजा आपल्याकडे 8 आहे हम्म, आणि आपल्याला -9 करायचं आहे. म्हटलं 8 मधून -9 कसं कराल? त्याच्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी 8च्या पुढे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, ऑब्विसली काहीतरी असेल ना. हम्म, बरोबर आहे ना सर? हम्म. त्यामुळे नाही, तसं नाहीच. म्हटलं असं कोणताच मॅथमॅटिशियन नाही की तो 8 मधून तुम्हाला 9 मायनस करायला लावेल. नाही. म्हणे नाही हो. बोला 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 ना. बोला ना. हा, मग म्हटलं कसं काय 8 मधून नाही, त्याच्या पुढे तुमच्यासाठी ऑब्विसली 1, 2, 3 कोणता तरी अंक असेल.
तेव्हा मग आपल्याला जर 18 मधून 9 मायनस करायचं तर तेव्हा आपण फॉर्म्युला युज करतो. हम्म. बॉरोचा प्रश्न येतो कुठं सर? नाही, कसं तेच मला असतं, तुम्हाला विचार. सांगतो हा बोला. कसं आहे की जेव्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आपण जातो ना, इकडे लक्ष द्या हा की जे आपण शिकतोय, मी तुम्हाला कदाचित तुम्ही त्या सेशनला तुम्ही नवीन आहेत ना या बॅच मध्ये, इकडे लक्ष द्या. येस जर तुम्ही इंटरनेटवर किंवा बोरोइंग मेथड मध्ये गेलात तर तुम्हाला बोरच करतं. ते काय करतं तुम्हाला? ते बोरच करतं. परत सांगतो मी, ते काय करतं तुम्हाला? बोरच करतं. म्हणून म्हणून इकडे लक्ष द्या. अशा गोष्टी शिकल्या पाहिजे की ज्याच्यातून हे बघा, काय असतं ना, मार्केटमध्ये अबॅकस बद्दल खूप समज आणि गैरसमज निर्माण केले गेलेले आहेत. म्हणजे नाही ते ऑलरेडी 7,500 घेऊन ठीक हा, ठीक विद्यार्थ्यांना. आहे ना, ठीक आहे ना, सांगतो ना ताई. पण तरी पण त्यांना म्हणा, कसं आहे की खूप साऱ्या कसं झालंय, एक संप्रदायांसारखं झालंय की आमचे आमचे महाराज आहे ना, आमचे महाराज हात बंद केले की तिथून कुंकू काढतात आणि त्या कुंकू मधून साबण काढतात आणि साबणातून लगेच ते फुलपाखरू बनवतात. एक म्हणतात ते तुमचं महाराज काहीच नाही. आमचे महाराज तर डायरेक्ट 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 म्हणजे डायरेक्ट पाण्यातून बाहेर आले की डायरेक्ट कबूतरच म्हणून बाहेर येतात. म्हणजे असं झालं ते. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे, संप्रदायांसारखं आपलं नाही झालं पाहिजे. कारण ही फॅक्ट आहे मार्केटमध्ये अशी. म्हणजे असेल सांगताना ना. मला काय सांगायचंय की प्रत्येक जण आपलं आपलं वेगवेगळ्या पद्धतीने करतो. पण परत सांगतो की त्यातल्या त्यात अबॅकस काय आहे? आता तुम्ही बोलायला लावलंय म्हणून सांगतो. जसं रुपालीताईंना पण मी फॅक्ट सांगेल. अबॅकस इज द ब्रेन जिम. आता ब्रेन जिम येस पुन्हा परत सांगितलं. त्या ताईंना पण विचारलं आणि कुठल्याही संप्रदायातला महामंडलेश्वर असेल अबॅकस मधला कोणी. आपल्यापेक्षा तर कोणी महामंडलेश्वर नाही की ज्याने 15-20 हजार विद्यार्थ्यांना शिकवलं. हे आपण जगात प्रूव्ह बरोबर. करू. पण त्याच्यात मी सांगतो की एक ठराविक लेवल नंतर मुलं विड्रॉल होतात. त्या ताईंना पण तुम्ही विचारा की तुम्ही जर सुरुवातीला 100 मुलांना शिकवलं, तर 8व्या लेवलपर्यंत किती मुलं तुमचे गेले? किती गेले? जर 100 मुलं जर तुमच्या पहिल्या लेव्हलला होते, तर 8व्या लेव्हलपर्यंत किती मुलं गेले? मग त्या ताईंना लक्षात येईल, अरे फक्त 10च मुलं गेले, 12च मुलं गेले, 15च गेले, 20 गेले. मग 80 मुलं कुठे गेले? त्या बोरोइंगमुळे बोर झाले. लक्षात द्या मला काय सांगायचंय. काय म्हणजे असतं? असतं का बॉरोइंग 8 मधून 9 मायनस होतो का? सांगतो ना ताई, थांबा ना पहिले मी काय सांगतोय तुम्हाला. तर रिअल फॅक्ट काय आहे? मॅथेमॅटिकमध्ये आपण जे शिकतोय, इकडं लक्ष द्या, अबॅकस जे शिकतोय, त्याचा वापर दैनंदिन पण कधीतरी कधीतरी मुलांना करिक्युलम मध्ये करता आला पाहिजे, दोघं हातांचा वापर करून. कारण दोघं हात जेव्हा वापरतो, बोथ हँड एक्सरसाइज इज द बोथ ब्रेन ऍक्टिव्हायझेशन. परत सांगतो मी तुम्हाला. लोकांनी काय केलं, हे भयानक काहीतरी शास्त्र आहे आणि भयानक शास्त्रासाठी ते इतके ओढून ताडून शिकवतात मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर ते भयानक इतका प्रकारे मला ते अजिबात, बरंच सांगतो तुम्हाला. म्हणून आपल्या पद्धती ज्या असतील त्या ह्या मुलांना शाळेत सुद्धा कॅल्क्युलेशन करायला पूरक असतील आणि वेदिक मॅथेमॅटिक मध्ये पण सपोर्टिव्ह असतील. परत सांगतो, काय असतं, ती जी बोरिंग मेथड आहे ना, ती वेगवेगळ्या कॉलम्स वर जातात ते, आणि इतकं हा. भयानक आहे ते. भयानक आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे ते जे बोरोईंग, आता ते कसं झालं ना, त्यांना पण कोणीतरी त्यांचा संप्रदाय फार स्ट्रॉंग आहे असं त्यांच्या डोक्यात. कसं आहे माहिती का, मी तुम्हाला सांगतो त्याचं उदाहरण मला कोरोना काळात होतं. माझ्याकडे 3,000 परिवार होते कोरोना काळामध्ये, त्याच्यातले 40 गावचे 2-3 परिवार होते. परत सांगतो मी. आता त्या 40 गाव मध्ये काय झालं, की आधीच्या मुलांनी 3-3, 4-4 हजार रुपये भरूनच अबॅकस क्लास लावलेला होता. परत सांगतो कसं असतं. आता जेव्हा त्यांनी 3-3, 4-4 हजार रुपये भरून अबॅकस क्लास लावलेला होता, तो मास्तर त्या कोरोनामुळे त्या गावातून गायब झाला होता. त्यांना त्या पोरांना काही कोणी शिकवत नव्हतं. पण जेव्हा काही परिवार आपल्याकडे ऑनलाईन जॉईन झाले आणि आपण काय शिकवायचो, 1 रुपया लागत नाही अबॅकस शिकायला. काय लागतं? इच्छाशक्ती लागते, तुमचे हात लागतात आणि पेन आणि नोटबुक लागते. आणि मग ते मुलं शिकायचे. आणि घरी क्रॅप्स पासून, मण्यांपासून त्यांनी अबॅकस टूल बनवलं. तर त्या मुलांना त्यांनी फुल डॉमिनेट केलं. त्या मुलांनी ज्यांनी 3-3 हजार भरले, ते म्हणतात, हे असं पागल आहे, हे बावडट आहे, मण्यांपासून कुठं अबॅकस टूल तयार होतं का? त्याच्यासाठी 3,000 रुपये भरावे लागतात, त्यासाठी टी शर्ट घ्यावा लागतो, त्यासाठी बॅग घ्यावी लागते, तरच अबॅकस शिकता येते. तुमचं हे असंच आहे, काहीतरी असंच आहे. मग ते पोरं बिचारे अक्षरशः त्यांच्या मम्मीने मला सांगितलं, ते अक्षरशः रडले मुलं. ते म्हणे, मम्मी हे असं काय म्हणतायत, आपले सर किती छान शिकवतात. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचा संप्रदायाचा, प्रत्येकाला
हे असतो. पण म्हणून आपण काय करायचं, जर त्या काय ताईंकडनं जर एखादी गोष्ट चांगली शिकायला भेटली तर शिकून घ्यायची. "हो ताई, मला एक कॅल्क्युलेशन तुम्ही शिकवा." पण आपण जर तिथं असं म्हणायला गेलो, की मग ते नाही, आमचं नाही, असं नाही, तसं शक्य नाही, असं नाही. त्याच्यात काय झालं तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणाचा संप्रदाय भारी अशी नाही, नाही सांगतो मी योग्यताताई. सांगतो ऐका ना. मी एक भाऊ म्हणून सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे त्या ताईंना काय सांगायचं, "ताई मला तुम्ही शिकवून दाखवा." हां, जर तुम्हाला आपल्याकडे पण 13, 14 रॉड, 16 रॉडचं टूल सर्वीकडे जगात अवेलेबल आहे. मी पण तुम्हाला देऊ शकतो. पण गरज किती पडते? म्हणजे जर तुम्ही 1,00,000चे भांडे घरात आणून ठेवले आणि जर कोठीतच जर 50,000चे भरून ठेवले असतील, तर ते 1,00,000चे काय भरून ठेवायची गरज आहे का घरामध्ये? जेवढे गरजेचे तेवढेच यूज केले पाहिजे. तेवढ्यांवर समाधान मानलं पाहिजे. हा सर्व असा प्रकार आहे आणि तो जो पद्धत आहे ना, तो डिव्हिजनच्या वेळेस डिव्हिजन करताना, मल्टिप्लिकेशन करताना त्या मेथड वेगळ्या असतात. पण आपण अशा मेथड शिकणार आहोत, की ज्या आपल्याला करिक्युलममध्ये सपोर्टिव्ह राहतील आणि मुलांना मेंटल अरिथमेटिक करून किंवा मुलांना त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये त्या सपोर्टिव्ह राहतील. ओके. पण त्यांची जी पद्धत आहे, ती करिक्युलमचा मुलांना बोरिंग करून टाकते. परत सांगतो क्लिअर एकदम. तरी पण त्या ताईंना म्हणा, मला एक कॅल्क्युलेशन करूनच दाखवा किंवा शिकवाच म्हणा मला. तुम्ही माझ्या गुरु बना. काही प्रॉब्लेम नाही. आपलं काम काय आहे, समोरच्याचा मेकअप बिघडला तरी चालेल, पण आपला हात साफ करून घ्यायचा. त्या 12 मंत्र एक. वर्षातून एकदा हां. पहिल्यांदा आल्या होत्या आमच्या घरीच. काय म्हणता? कुठं जाऊ त्यांच्याकडे शिकायला. नाही, नाही, नाही. 12 तसं वर्षातून पहिल्यांदा आल्या होत्या त्या. नाही, कसं आहे ना, त्यांना काय त्यांच्या झालं चुलत नाही, नाही, बहिणी नाही, होत्या. नाही. कसं नाही झालं, त्यांनी मला विचारलं ना, मग एक मध्ये कसं झालं ताई, त्यांनी 5,50,000 भरलेत आणि जेव्हा तुम्ही म्हणाल, की आमचे सर आम्हाला हो. 10,000 शिकवतात, मग त्यांना इगो हर्ट होतो लोकांचा. अरे, म्हणजे मी लुबाडले गेले का? मग नाही, मी लुबाडलेले गेले नाही. आमचं लय भारी आहे. आमचं लय भारी आहे. तुमचं ते काहीतरी हलकं आहे. असा प्रकार असतो तो मार्केटमधला. त्याच्यामुळे आपण काय करायचं ना, आपण म्हणायचं, "ताई मला शिकवा तुम्ही उलट." मेकअप बिघडून टाकायचा. आपण आपला हात साफ करून घ्यायचा. एक तंत्र ठेवायचं. सिंपल सांगतो. कारण तुम्ही ना कारण मी तुम्हाला काय त्या मुलांचं पण उदाहरण दिलं चाळीसगावचे. ते मुलं काय म्हणे, त्यांचे 3,500-4,500 भरल्याचा इगो होता त्यांचा. ते म्हणायचं, "नाही, टी-शर्ट घेतल्याशिवाय अबॅकस शिकताच येत नाही. बॅग शिकताच येत नाही. हे तुमचे सर बावळट आहेत. घरातल्या मण्यांपासून अबॅकस टूल बनायला लावतात." ते म्हणे, "काहीतरी येडपट आहे म्हणे. असं अबॅकस वगैरे शिकता नाही येत. त्याच्यासाठी ते टूल घ्यावंच लागतं." हे सांगण्याचा अर्थ सांगतो. मर्यादेच्या पलीकडे पण सर्व गोष्टी करता येतात. आणि डेफिनेटली दोज आर थिंक डिफरंट, थिंक आर क्रिएटिव्ह, त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. नो प्रॉब्लेम. ते त्यांचा धर्म त्यांच्याकडे, आपला धर्म आपल्याकडे. पण जरूर शिकत राहायचं. त्यांना पण एखादं कॅल्क्युलेशन, ताई मला शिकूनच जा उलट एखादं कॅल्क्युलेशन. शिकून द्या म्हणा त्यांना म्हणा. ओके. पण नो प्रॉब्लेम. त्यांच्या पद्धती त्यांच्याकडे, आपल्या पद्धती आपल्याकडे. ओके. काही प्रॉब्लेम नाही. पण हेवे दावे नाही करायचे. आपण पण शिकून घ्यायचं, मी असं सांगतो. ओके ना. मी पण खूप साऱ्या लोकांकडे शिकलोय. मी मी 3-3, 4-4 फ्रँचायझीस घेऊन शिकलोय. त्या काळी 40,000-50,000 म्हणून प्रत्येक ठिकाणी काय होतं, की जेव्हा आपल्याला आपल्या मताप्रमाणे करायचंय, तेव्हा 10 गावाचं पाणी प्यावं लागतं. 10 ठिकाणचं पाणी पिऊन नंतर आपल्याला ठरवावं लागतं, की व्हॉट इस द राइट आणि व्हॉट इस द रॉंग. आणि मग त्याच्याप्रमाणे जावं लागतं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट करावं लागतं. ओके ना? हा नाही बाकी. ओके. ओके नो प्रॉब्लेम. सर माझ्या क्लासचे बोला. कोण बोलतो? बोला योग्यता ताई. काय म्हणताय तुम्ही अजून? मी असं म्हणत होते की माझ्या क्लासचे असे 5-7 विद्यार्थिनी अशा आहेत ना सर, त्यांची एका महिन्यात आता सेकंड लेवल स्टार्ट झाली. त्या काय करतात, घरून 7-7, 8-8 पेजेस करून आणतात आणि मला म्हणतात की टीचर तुम्ही फक्त व्हिज्युअलायझेशन आणि फिंगरिंग आम्हाला तेच नाही, नाही, नाही. आवडतं नाही, नाही, आणि नाही. बुक घरी सॉल्व्ह करू. नाही, नाही, नाही. काही प्रॉब्लेम नाही. पण आणि सांगतो मी. नाही प्रॉब्लेम्स सांगतो. विचारायला लावतात त्यांना. सांगतो. चांगला प्रश्न आहे हा. आणि इंटरेस्टचा जर पार्ट आहे तो. हा बोल. इंटरेस्टचा पार्ट आहे त्यांचा तो. पण तरी पण त्यांना काय सांगायचं बाळांनो, की हा एक ब्रेनचा टॉनिकचा प्रकार आहे. हे काय आहे? ब्रेनचं टॉनिक आहे. आणि जेव्हा ब्रेनचं टॉनिक आहे, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? रोज 10 कॅल्क्युलेशन केले पाहिजे. मी काय सांगितलं तुम्हाला? डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6. 6 दिवसाचा आपण तो डोस ठरवला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की तुम्ही रोज तो डोस घेतला पाहिजे. 10 दुने 20 म्हणजे तुम्ही 10 कॅल्क्युलेशन फिंगर्सने करा. 10 कॅल्क्युलेशन तुम्ही टूलने करा. पुन्हा परत दुसऱ्या दिवशी तुम्ही 10 टूलने करा. कारण
इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट हे बघा, जर तुम्ही लागोपाठ आहे ना, जर लागोपाठ क्लास घेतला ना, तुम्ही 15 दिवसात साधारण एका महिन्याच्या आत तुम्ही एक लेवल संपवू शकता, कारण एवढा स्फोटांचा मेळ म्हणजे असतो. पण जेव्हा तुम्ही आठवड्याला क्लास घेतात ना, तेव्हा मुलांच्या रेग्युलर प्रॅक्टिससाठी दर दिवशी 10 कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. हे एक टॉनिक आहे त्यांच्यासाठी. तो नियम त्यांना ठेवायचा. मुलं काय होतात, की भरभर, भरभर, भरभर केलं, की ब्रेनचा जो काही व्यायाम झाला पाहिजे, त्याच्यामध्ये जो NLP झाला पाहिजे. हे बघा, एक दिवशी 21 किलोमीटर चालणं आणि रोज 2-2 किलोमीटर चालणं, कुठलं योग्य आहे तुम्हाला पण कळतंय मला काय सांगायचंय. एक दिवशी 21 किलोमीटर चालणं योग्य आहे का रोज 2 किलोमीटर चालायला जाणं हे योग्य आहे? ब्रेनची रोज एक्सरसाइज होणं गरजेचं आहे. हा एक पार्ट त्यांना वी आर द काउन्सलर, आपण काउन्सिलिंग करून त्यांना समजावून सांगायचं. नाही ओके. ना सर, मग ते मला इथं क्लासमध्ये येऊन सांगतात 40 ते 50 प्रॉब्लेम्स विचारायला लावतात. फिंगरिंग, ठीक आहे मेंटल ना, अरिथमेटिक, करा ना. किट नो वर्क. नो मग प्रॉब्लेम. ती मग पण त्यांची प्रॅक्टिस होते ना मग. मग तुमच्या आहे ना, आणि त्यांच्या पॅरेंट्स. तुमच्याकडे आन्सर शीट असतात ना, त्या आन्सर शीट वरून करून घ्यायचं. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं हा, मग आन्सर शीट तसंच करून घेते मी, तेच त्याच्यावरून सांगते. करून घ्यायचं, काही तसंच प्रॉब्लेम. करते. एक्स्ट्रा प्रॅक्टिस होते उलट मुलांची, काहीच आणि प्रॉब्लेम. त्यांच्या पॅरेंट्सने सांगितलेलं आहे की सुट्ट्या आहेत तोपर्यंत 2 लेवल कम्प्लीट करा मॅडम म्हणून. ओके मग ओके, बाकी हा ठीक आहे नंतर ना, शनिवार रविवार ठीक आहे ना, करू. ठीक आहे ना. उलट हे तुमचं पण तुमचं आउटपुट आहे. बाकीच्या ताई पण ऐकतायत, की म्हणजे तुम्हाला पण तुम्ही जे करतायत ते बाकीच्या ताई पण ऐकतात. म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये 2 लेवल पण करून घेता येतात मुलांकडनं, काहीच करून प्रॉब्लेम घेतात. नाही. आणि त्यांच्यात प्रोग्रेस पण चांगली होत असेल इनडायरेक्टली. हो, म्हणजे फोन हा, येत आहेत सर हो. त्यांच्या पॅरेंट्सचे मला. म्हणजे प्रोग्रेस पण चांगले होते. जर खूप रेग्युलर केलं छान तर वाटतंय. प्रोग्रेस पण चांगले होते. ओके. कारण रोज केलं तर फायदा होतो. आठवड्याला जेव्हा आपण क्लास घेतो ना, तेव्हा रोज मुलांनी प्रॅक्टिस करावी. हा फार आता तुम्ही रोजच क्लास करून घेताय तर ते डेफिनेटली फायदा होतो त्या गोष्टीचा. ओके. सो एनीवन, राजश्री ताई, कोणाला काही बोलायचं का थांबायचं? हां सर, हा, मी बोलत आहे. काय बोलायचं तुम्हाला? हां सर. बोला ना. सर डेसिमल नंबर्स होणार आहेत ना आपल्याकडे? हा, आहे ना डेसिमल नंबर पण आहे ना. हे बघा, हां, डेसिमल नंबरचं पण परत सांगतो. 200, हां. हे बघा, 259 इकडे लक्ष द्या. 259 मध्ये जर तुम्हाला आत्ताच शिकायचं असेल तर घ्या सर्वजण 259 करा अबॅकस टूलवर. मी तुम्हाला डेसिमल पण आत्ताच लगेच शिकून देतो. 259 आणि कोणीतरी लिहा, नोटबुकवर लिहा. 259 लिहा. 259 लिहा, तुम्ही पण लिहा. मग लिहिलं 259? ओके. हां. +22. +20. आता बघा 20 डायरेक्ट आणि 2 इज अवेलेबल. 2 इज अवेलेबल नाही. नाही. मग 2 साठी मायनस -8 8, प्लस 8 प्लस 10 करा. -8 प्लस 10. आपण काय केलं होतं? +22 केलं होतं. ओके. दुसरं लिहून ठेवा. पहिले 259 केलं, नंतर 22 केलं. ओके. कुठलाही अंक घेतला, 163 घेतला असं समजूया आपण. 163. 100 डायरेक्ट अवेलेबल. मी सांगतो फक्त तसं करा. 100 डायरेक्ट अवेलेबल आणि 63. आता 60 इज नॉट अवेलेबल ऑन टेन्स रॉड. 60चा फॉर्म्युला काय? -40 प्लस 100. प्लस आता -40 कसा करावा लागेल? +10 -50. 50 -50 प्लस 100 +100 असा प्लस 100. -40 +100 असा झाला. पुन्हा परत +10 -50 +10 -50 +100 असा झाला. आणि बाकी 3 बाकी आहे. 3 इज द डायरेक्ट अवेलेबल ऑन युनिट रॉड. आता हे तिघ तुम्ही अंक लिहिलेत का? कोणी लिहिलेत का? कोण सांगेल मला लिहिलेत? दिलेत दिले सर. ते. हा. मग या कॅल्क्युलेशनचं उत्तर लिहा खाली आता. उत्तर लिहा. काय उत्तर? योगिता ताई, काय उत्तर? उत्तर लिहा खाली. 444. व्हेरी गुड. 444 लिहा सर्वजण खाली. लिहिलं? आता मी तुम्हाला एक थोडीशी छोटीशी सरांना रिक्वेस्ट सांगतो. कॅल्क्युलेशन जर लिहिले असतील तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 259 आहे ना, त्याला काय करा माहिती का? 2.59 करून टाका. लिहा, डॉट लिहा त्याच्यामध्ये दोघांमध्ये. ओके. 259 ला 2.59 करून टाका. ओके. त्याच्यानंतर 22 आहे ना,
त्याला 0.22 करून टाका. त्याला काय करून टाका? 0.22 करून टाका. केला. त्याच्यानंतर 163 आहे ना, त्याला 1.63 करून टाका. काय केला? 1.63 केला. बरोबर आहे. आता मला सांगा, याचं उत्तर काय आलं? आन्सर काय? काय आलं? 4.44. 4.44. आता योगिता ताई, याच्यासाठी लोक आहे ना असं जीव घालतात, असं जीव घालतात. तुम्ही डेसिमल घेणार आहेत का? मला खूप साऱ्या ताई विचारतात, डेसिमल घेणार आहेत का? मी त्यांना ताईंना सांगतो, डेसिमल मी आत्ताच ऑलरेडी घेतोय तुमचं. लक्ष सर देते ते तुम्हाला? युसीमॅक्स कंपनी आहे ना, बर का हा हा. सर? सांगा सांगा, आता ऐकतो. योगिता ताईंची पण जाऊबाई हा आहेत ना, हा त्या हा. पण युसीमॅक्सच करतायत ना. हम्म 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 आणि माझ्याकडे स्टुडंट आहे ते युसीमॅक्सच्या 6 लेवलला आहे आता, हम्म माझ्या ओळखीचे एक. हम्म. त्यांच्याकडे डेसिमल नंबर सुरू झाले. तर सर ते त्या मुलाचे पालक विचारत होते की तुमच्या शाळेत पण हे होणार आहे का म्हणून. मग झालं ना, आपल्या शाळेत चालू आहे ना, आत्ताच चालू आहे ना. हे काय डेसिमल काय, मला काय सांगायचं तुम्हाला? त्यांनी ते इकडे 6 लेवलला नाही नाही, घेतलं. इकडे लक्ष हं. द्या. इकडे सांगायचं काय मला, मी सर्वच गोष्टी खऱ्या बोलायला गेलो ना, तर फार फार याच्यातून खूप साऱ्या काही रहस्य बाहेर निघतील. मी 15 वर्षाचा अनुभव तुमच्याशी बोलायला गेलो ना, लक्ष द्या मला. म्हणून मी काय सांगत असतो, मी खूप वेळा बोललो, लेवल मीन्स हळुवारपणे पालकांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचं साधन आहे. मी खूप आधी बोललेलो आहे तुमच्याशी. आणि मग लेवल वाढवायच्या कशा? तर लेवल वाढवायच्या, तर मग 7व्या लेवलला डेसिमल असतं बरं का, 8व्या लेवलला डेसिमल असतं बरं का. मग पालक म्हणतात ते डेसिमलचं राहून गेलंय पोराचं, म्हणून 8वी लेवल करावीच लागेल बरं का. म्हणजे मला काय म्हणायचं, इकडे लक्ष द्या. म्हणजे काय आहे ना, सर्वच मी खरंच बोलायला गेलो ना, तर फार वाईट आहे सर्वच गोष्टी. सर्व गोष्टी मेन पण इकडे लक्ष द्या, याच्यातला अर्थ काय? अर्थ हा आहे की तुम्ही काही पण करा, मेंटल अरिथमेटिक करा, फिंगरिंग करा, अबॅकस टूलवर करा, पण प्रॅक्टिस करा, बिकॉज इट इज ओनली ब्रेन जिम. याच्याकडे डेसिमल, याच्यामुळे मल्टिप्लिकेशन, याच्याकडे डिव्हिजन, याच्याकडे अजून काहीतरी वेगवेगळ्या उद्देशाने बघू नका. परत सांगतो मी, याच्याकडे फक्त प्रॅक्टिसच्या उद्देशाने बघा. कारण ही ब्रेनची एक्सरसाइज आहे. ब्रेनकडे याच्यापेक्षा पण फास्ट कॅल्क्युलेशन करणाऱ्या खूप साऱ्या टेक्निक आहेत. परत सांगतो, मार्केटमध्ये पण आहेत आणि ब्रेनकडे पण आहेत. पण मग हे सर्वच बोलायला गेलं तर खूप अवघड आहे. म्हणून परत सांगतो, मी जे स्पष्ट आहे ते परत असतो. पण आता मार्केटमध्ये लोकांना जर आपण सांगितलं आमच्याकडे 5च लेवल आहे, मध्ये मध्ये तुमच्याकडे डुप्लिकेट आहे का? का ते युसी मासकडे 8 लेवल आहेत. मग तुम्ही 8 लेवल नाही शिकवत का? लोक म्हणतात तुम्ही डिव्हिजन मल्टिप्लिकेशन नाही शिकवत का? तुम्ही म्हणता डिव्हिजन नाही शिकवत का? तुम्ही म्हणतात डेसिमल नाही शिकवत का? आता पालक 4 घरचं वेगवेगळं पाणी पिऊन येतात, त्याच्यामुळे ते आपल्याला विचारतात. पण परत मी सांगतो की रोज सातत्यबद्ध मुलाने, म्हणून मी काय खूप वेळा बोललोय, B1 आणि B2 जरी केली, परत सांगतो मी तुम्हाला, आता तुम्ही सर्वजण ऐकतायत, मग B1 आणि B2 जरी केली, तरी जर तो एकलव्य असेल तर तो 10 लाखाच्या कॅल्क्युलेशन पर्यंत करू शकतो. त्याने सातत्यबद्ध प्रॅक्टिस केली पाहिजे. मी असं पण बोललोय, जर M1 आणि M2 जरी केली, तरी तो 10 लाखाच्या पर्यंत कॅल्क्युलेशन करू शकतो. पण तो विद्यार्थी एकलव्य पाहिजे. मी खूप जाणीवपूर्वक दरवेळेस बोलत असतो आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला खरी सांगत असतो. कारण आपण सिलेबस बनवताना असा बनवलाय, या 2 लेव्हल जरी केल्या, तरी मुलगा 10 लाखाच्या कॅल्क्युलेशन पर्यंत करू शकतो. पण त्याच्यासाठी सातत्यबद्ध प्रॅक्टिस करण्याची त्याची सवय पाहिजे आणि त्याने प्रॅक्टिस केली पाहिजे. हे डेसिमल वगैरे हे ते सर्व जाऊ द्या, ते खरं बोलायला गेलं की प्रॉब्लेम आहे. ओके ना? म्हणून आपण शिकवतो. कारण मार्केटमध्ये जसं लोकांना लागतं तसं आपल्याला आपल्याला पण रेसिपी द्यावी लागेल. नाहीतर लोकं म्हणतील यांची हॉटेल म्हणजे एक जसं आपलं टेक्निकल बोलायचं म्हटलं तर यांचं मग काहीतरी वेगळंच आहे बाबा. हे का बाबा असं? म्हणजे म्हणून असं आहे. म्हणून मेन ब्रेनची जिम आहे. ब्रेनची एक्सरसाइज ती झाली पाहिजे. मग ब्रेनची रिकॉल सेन्स फार इम्पॉर्टंट आहे. कारण जे तुमच्या ब्रेनमध्ये ठेवलंय ते राईट टाइम राईट रिकॉल झाला पाहिजे. त्याच्यासाठी रोजची प्रॅक्टिस गरजेची आहे. आणि याच्यासाठी मी काय बोललो होतो, ब्रेनची एक्सरसाइज भ्रामरीने पण होते.
ब्रेनची एक्सरसाइज अनुलोम विलोमने पण होते. मी काय सांगितलं, न्यूरॉनचं एक्सरसाइज झाली पाहिजे, न्यूरॉनला ऑक्सिजन पोहोचला पाहिजे, त्याचा व्यायाम झाला पाहिजे. त्यांना खूप साऱ्या टेक्निक आहेत, बघू आपण हळूहळू. पण हे सर्व आपण अबॅकस आहो करतोय, तर मार्केटमध्ये जसं आहे त्या पद्धतीने आपल्याला चालावं लागेल. नाही तर लोक म्हणतील हे वेळे आहेत. मला जसं लोकांनी खूप वर्ष फोडलेले आहेत, तसं तुम्हाला पण कोणी बोलू नये, म्हणून आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने जावं लागेल. जे चाललंय ते करावं लागेल. ओके ना, जे फॅक्ट आहे ते सांगतोय बाबांनो. आम्ही काही लपवत नाही. परत पुन्हा म्हणाल तुम्हीच आमच्याशी का खोटं बोलताय, ते नाही. ओके, क्लिअर. सो डेसिमलचं शिकलो का आपण आज? मग कोणीतरी सांगेल का मला, शिकलो का नाही डेसिमल? हा. हो ओके. सर. हा. ओके. हा. एक जस्ट तुम्हाला एक सांगितलं. ओके ना, असं वेगळं काही नसतं. असं आपण मल्टिप्लिकेशन पण असंच गप्पा मारत मारत शिकून घेणार आहेत, काही काळजी नका करू. डेसिमल पण असं गप्पा मारत, पण थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. ओके ना. सो ओके, थांबूया. बाय बाय. उद्या भरपूर काम आहेत मला सकाळ. उद्या तुम्हाला बॅनर पण द्यायचे आहेत मला. अजून काही बोलायचं बेटा ऋतुजा, बोलायचंय? हो सर, उद्याचं सांगा ना, की उद्या तिथे किती वाजता पोहोचायचंय? तिथेच ना, कालिका माता मंदिर हा, काय तिथेच आहे ना? झालं, थोडस थोडस मध्ये मध्ये ना, आजपर्यंत थोडस कन्फ्यूज होतो मी पण. तिथं थोडस अण्णा पाटलांची भेट नव्हती झाली, ते बाहेर गावी गेले होते बँगलोरला, आणि म्हणून त्यांची जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत तो हॉल आपल्याला भेटणार नव्हता. असं असं जरा समीकरण झालं होतं. पण ते नेमकं लकीली काल आले, त्यांची भेट काल होऊ शकली नाही. म्हणून जर असं कन्फ्युजन होतं, जर कदाचित तो हॉल नाही भेटला तर. मग शेवटी असं होतं की आपल्याला लगेच मी लक्षिका हॉल आपला सिटी सेंटर मॉलच्या समोरचा, आपल्या लवटे ताईंना पण मी सांगून ठेवलं होतं. आणि तो नसता झाला तर मी लगेच लवटे ताईंच्या इथं लगेच मग ट्रान्सफर करणार होतो आपला सेमिनार, की लक्षिका हॉल पण इट्स अ गुड. तो पण आपल्याला म्हणजे आपल्याला ओळखीमुळे भेटून जातो. पण तिथं खाली पाहिजे ना, कारण त्या हॉलची खूप प्राइस असते. कारण त्यांचे 40-50 हजार रुपये पर डे त्यांचे हे असतात. म्हणून तिथं काही नसलं तर आपल्याला तो भेटतो. म्हणून मी थोडासा धाकधुकीत होतो. पण लक्षिका हॉल पण आपल्याला भेटणार होता. पण पुन्हा परत अण्णांची भेट झाली, त्याच्यामुळे तो आपला स्मूथली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, की तिथं आपण घेऊ शकतो. तर ते देवाधर्माची जागा आहे, तिथं जरा थोडीशी ओपन आहे, पण व्यवस्थित होऊन जातं, काय प्रॉब्लेम नाही, होऊन जातं तिथं. मी तिथं 3-4 हजार, म्हणजे 3-4 नाही, 5-6 हजार विद्यार्थ्यांना मी तिथं शिकवलं अबॅकस वेदिक. मी दरवर्षी पहिले कॅम्प घ्यायचो. 2-3 महिन्यातून कॅम्प घ्यायचो तिथं. काय मला अवेलेबल असायचा तो हॉल. त्या हॉलमध्ये आपण पुन्हा परत भेटणार आहेत उद्या. ओके, तर आपल्याला वेळेवरच जायचंय. 4:30ला मी एखादा दुपारी राऊंड मारेल, मला काय काय मटेरियल तिथं पोहोचवायचंय मी राऊंड मारेल. वाटलं तर तुला कोणी जोडीदार नसेल तर मी जाताना माझ्याबरोबर आली तरी चालेल, तुला शक्य असेल तर, तुला वेळ असेल तर. हा, बघूया आपण. नाही सर, मी फ्रीच आहे, त्यामुळे बोलली की मग मी येते. वाटलं तर बरोबर जाऊ. तुला काही इश्यू असेल तर असं काही नाही. मी जाताना तुला प्रयत्न करेल. जर खूप आधी गेलो तर मग मी निघून जाईल. नाहीतर मी वेळेवर निघालो तर मग तुला सांगेल आपण बरोबर जाऊ बेटा असं. मी शक्यतो दुपारी मी काही मटेरियल तिथं ठेवून येईल, जे तिथं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके, थांबूया. राजश्री ताई थांबूया. थांबूया. लक्ष्मीताई थांबूया. हा, हो थांबूया. सर, बॅनरचं विचारायचं होतं. मी बॅनर सकाळी बनवून देतो तुम्हाला. मी बनवून देतो तुम्हाला. बनवून देतो चालेल, मी. थँक्यू सर. ऋतुजाचं मी ग्रुपमध्ये जे टाकलं होतं ना, 2-3 आहेत माझ्याकडे बॅनर. मी तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं शॉर्टमध्ये लोकेशन, फॉर फॉर एक्झाम्पल तुमचं पार गल्ली बोर्ड फ्लॅट नंबरची काही गरज नसते. ज्यांना तुम्ही पाठवणार आहे ते तुमच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करतील. फॉर एक्झाम्पल इंदिरानगर नाशिक, उत्तम नगर नाशिक, जसं मुंबईमध्ये असेल मुलुंड मुंबई, किंवा थोडंफार थोडंफार काहीतरी जवळचं. लोक फोन करूनच तुम्हाला येतात, ताई तुमचा कुठं आहे हो क्लास करतात. म्हणून थोडंफार मुंबईला घेतायत, पनवेलला घेतायत, नाशिकला घेतायत, हे समजावं याच्यासाठी. वाघमोडे ताई, तुमचा काही डाऊट आहे सांगा. हा, बोला. बनवून देईल मी उद्या बऱ्याच ताईंना. लक्ष्मी ताई बनवून देईल मी. हा सर ते 259 हा, आता ते आठवलं आता तुम्हाला, जाऊन आम्ही विसरून गेलो होते. हा, सांगा. मगापासून सॉल्व्ह करते. अरे द्या, करा आता. तुम्हाला झोप लागली नाही तर आम्हाला पुण्य मिळणार नाही. हा, आम्हाला पुण्य मिळालं पाहिजे. लिहा 259 करा. 259 हा, केलं का? 259 हा. हा, प्लस नंतर 22. हा 22. आता 20 इज 20 द डायरेक्ट अवेलेबल. हा, आणि -8 + 10 -8 + 10 झालं, 22 झालं. हो. प्लस 100 करून घ्या.
100 डायरेक्ट अवेलेबल. हा 60 कसं करायचं? 60 म्हणूनच तो थोडा समजून सांगितलं होता. 60चा फॉर्म्युला काय माझ्याबरोबर बोला. -40 + 100 असा 60चा हा फॉर्म्युला आहे. मग -40 कसा होईल हा सांगा बरं तुम्ही आता तिथं. -40 कसा होईल सांगा बरं तुम्ही. तुम्ही सांगा. मग सर्व सुटलं. मग मला पण झोप लागेल आणि तुम्हाला पण शांत झोप लागेल. -40 -40 शिकू. प्लस हा बोला बोला बोला. बरोबर बोलतायत तुम्ही. बोला बोला. बरोबर बोलतायत. प्लस बरोबर बोलतायत. बोला बोला. बरोबर प्लस बोलतायत. 60. -40 करायचं आपल्याला. -40 करायचं आहे. तुम्ही बरोबर बोलतायत. बोला. -40चा -4चा फॉर्म्युला सांगा मला. इन हाऊस फॉर्म्युला मध्ये. प्लस -6 प्लस इन 10 हाऊस मध्ये. इन हाऊस मध्ये. इन हाऊस मध्ये. इन हाऊस मध्ये. प्लस -4चा बोललो मी तुम्हाला ना. मायनस आपल्याला काय करायचंय तिथं. आपल्याला 60 करायचंय म्हणून -4 करायचं. -4चा फॉर्म्युला काय +1 -5 -5. तसं तसं आपल्याला तिथं काय करायचंय -40 करायचे. -40चा फॉर्म्युला काय इकडे लक्ष द्या. -40चा फॉर्म्युला काय -10 मायनस 50 + 10 -50 प्लस 10 याला म्हणतात आठवण्याचा व्यायाम. आठवण्याचा व्यायाम प्रॉपर झाला पाहिजे. बरं लक्षात येते तुम्हाला हे आठवण्याचा व्यायाम आहे. म्हणून +10 -50. ओके. आणि +100 राहिला आहे. -40 +100 हा +60चा फॉर्म्युला 60 करायचा होता. ताई झालं का वाघमोडे ताई. माझ्या नशिबी पुण्य येऊ द्या थोडं. नाही पुन्हा परत करा. पुन्हा करा. पुन्हा करा. करा. 259 हा +20 20 डायरेक्ट झाला की नाही. येस 2 साठी काय सांगितलं तुम्ही -8 -8 प्लस 10 +10. प्लस आता 10 100 झाला की नाही डायरेक्ट आता पुढचा. हो हा आता मी जेवढं सांगेल तेवढं लक्ष द्या. मला ताई 60 प्लस करायचा आहे 10च्या ऑर्डरवर 60. बोला हा माझ्या. बोला मला 60 10च्या ऑर्डरवर करायचं आहे. 60 करायचं आहे 10 च्या बरोबर हा ऍड हा मग जेव्हा त्या रॉडवर मी +60 करू शकतो का. येस या नो. नाही नाही. मग काय +60चा फॉर्म्युला बोला. -40 प्लस 100 व्हेरी गुड. आता हेच लक्षात ठेवा. -40 + 100. मग -40 10च्या रॉडवर करावं लागेल की नाही आपल्याला. हा अहो 10च्या रॉडवर -40 करावं लागेल ना. हा मग करा ना मग -40 कसा करणार. -40 ना +10 आणि -50 मग करा ना. कोणी थांबवलं तुम्हाला. केला. हा आता काय केलं तुम्ही सांगा परत. काय केलं तुम्ही -40 केला तुम्ही. -50 नाही -40 केला तुम्ही. हे सर्व करण्याचा उद्देश काय होता तुमचा. बोला. +10 -50 करण्याचा उद्देश काय होता. उद्देश फार महत्वाचा आहे. हे उद्देश होता -40 करणं. बोला बोला माझ्याबरोबर. बोला बोला. -40 करायचं -40 होतं करायचा होता. मग केलं की नाही तुम्ही आता -40. हो मग आता पुन्हा परत माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे बघा.